गुड्डू शाळेत गेलेला आहे. गुड्डू शाळेत गेलेला, चपात्या केलेल्या, चपाती आणि इथे गेलेली मुगाची भाजी डब्याला गुड्डूला. त्यातलं एक चपातीचा एकच उंडा राहिलेला होता, तर म्हणजे चपाती करून टाकू त्याची, ह्यांना देईल त्या नाश्त्याला. त्यांना आहे मुगाची भाजी, थोडासा भात घालायचा ताजा. आणि दीदीच्या माझ्या नाश्त्याला हे ते मूग आहे, ते हिरवे मूग गुड्डू टाकलेले आहे, मुद्दामून मी एक्स्ट्रा टाकलेलं आहे ते. आणि हे आपली पिवळी मुगाची डाळ असते ना ती, ही दोन्ही वाटून त्याच्यामध्ये लसूण आणि मिरची घालून मी असे थोडेसे पोळे म्हणजे चिला टाईप थोडंसं काढणार आहे. ते आमच्या दोघांच्या नाश्त्याला होईल. इथे स्वीटीचं बी चिकन ताईंकडून आणलेलं आहे, ताईंकडे ठेवावं लागते. सध्या आपलं फ्रीज बंद आहे त्यामुळे ते आता मी शिजत ठेवायचं आहे. पाऊस पण आज ये जा चालू आहे. पाऊस सतत चालू आहे, पण सतत म्हणजे सतत ये जा चालू आहे त्याची. जरा थांबलं आहे, ऊन दिलं आहे, काय दिलं असं नाही. आता गणपती आले का त्याचे नाटक सुरू होतं तसं, म्हणजे कोणी कुठे जायला नको गणपतीच्या मध्ये. झालं पण चपाती शेकून झाली का मग मी हे वाटून घेणार, हे दोन्ही पण एकत्र वाटून घेणार आहे. मस्त मुगाचं चिला करणार आहे, सॉस बरोबर खाणार आहोत. चपाती झाली का मग एका साईडला तर इथे भात ठेवते थोडासा ना, फ्रेश ताजा थोडासा असेल, पण थोडा अजून ठेवणार आहे. त्याचबरोबर आज मला ना बेडरूम क्लीन करायचं आहे पूर्ण. म्हणजे बेडरूम क्लीन केलं म्हणजे बेडरूम क्लीन करण्याची मला आता असं वाटते ही दुसरी वेळ आहे. गेल्या महिन्यात पण मी केलेला होता, गेलं नाही ऑगस्टमध्ये गुड्डूच्या बड्डेच्या टायमाला केलेलं होतं. आता 1 महिना झाला, प्रॉपर 1 महिना झाला. गुड्डूच्या बड्डेच्या आधी केलेलं होतं आणि गुड्डूच्या बड्डेला आता प्रॉपर 1 महिना झाला. 1 महिन्याने आज मी सगळं बेडरूम पूर्ण म्हणजे डीप क्लीन बोलतात ना तुम्ही, आपण बोलतो तसं करणार आहे. कारण आपल्याला सगळं हलवता येत नाही. मी ते देवाचं तिथे ठेवते ना कॉर्नर, तो सगळं हलवून पाठीमागे दरवाजाच्या पाठीमागे मला तर असं वाटते गुड्डूच्या बड्डे झाल्याच्यानंतर पण मी एकदा क्लीन केलेलं होतं. तर सगळं तसंच ढीक वापस साचतो. असं काय मला समजत नाही कुठून एवढं कसं काही जमा होतो. पण जेव्हा सगळं म्हणजे आपण काढतो ना, जे आपल्याला नको हवं असेल ते साईडला काढतो, हवं असेल ते ठेवतो, त्याच्यामध्ये तर काहीच नाही भेटत. ते फेकून देण्यात तर काहीच नाही भेटत. तेच असतं सामान, पण ते असं मला पसारा मी जेव्हा लावते त्या व्यवस्थित असतं. थोड्या दिवसाला वेळेला काय तर पुन्हा पसारा वाटतं. ते आता सगळं क्लीन करायचं आहे. पण मी काय करेल, आज थोडीशी आंघोळीला आज लेट करणार आहे, लेट होणार आहे माझी. कारण पहिला बेडरूम सगळं क्लीन करून घेईल आणि मग आंघोळ वगैरे करून घेईल. कारण नंतर पुन्हा सगळं घाण व्हायला मला पुन्हा आंघोळ 17 वेळा आंघोळ करायला कंटाळा येतो. त्याच्यामुळे पहिला नाश्ता वगैरे करून घेईल आणि मग क्लीन करेल आणि मग आंघोळ करेल. मला जर काय डीप क्लीन करायच्या टायमाला मी असंच करते, जास्त जर डीप क्लीन करायचं असेल तर. आणि आता वेळ झालेली आहे हे येतील त्याच्या आधी मला नाश्ता आमचा रेडी करून ठेवायला लागेल. कारण मग आम्ही तिघं पण एकत्र नाश्ता करतो. तिघांचा नाश्ता झाला का मग मला पुढच्या कामाला लागायला. चलो भेटू जेव्हा क्लीन करण्याच्या टायमाला मी दाखवते. नमस्कार, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये खूप पण अजून स्वागत आहे. कसे आहेत सगळे? आज मंगळवार आहे, लक्षातच नाही आलं ना. मोबाईलला चार्जिंग आहे आणि आता मूग ते तुम्हाला बोलले मुगाचा चिला मी करणार आहे. त्याच्यामुळे ग्रीन मूग आणि येल्लो आपली मुगाची डाळ भिजत ठेवलेली होती. म्हणजे ते आता वाटते आणि आमच्या दोघींना नाश्ता करते. मुगाचे असे छोटे छोटे चिले करते. लसूण निसला आणि मला ते वाटायला जाणार तर लाईटच गेले आणि आज लक्षातच नाही मंगळवार आहे. आणि आमच्याकडे मंगळवारी सकाळी 10 वाजता लाईट जाते, 10, साडे 10, 11 वाजता जाते. ती संध्याकाळी 5:30-6ला येते. सगळं पोपट झालं इथे. मोबाईलला पण चार्जिंग नाही राहिले, चार्जिंग नाही, 50% चार्जिंग आहे. कारण मी एवढं डोक्यातच नाही माझ्या का लाईट आज मंगळवार आहे, लाईटने जाणार आहे की काय. मी आज बुधवार समजते. स्वीटीचं फक्त जेवण ठेवलं आणि ह्यांचा भात ठेवला. म्हणजे तर वाटते तिथपर्यंत स्वीटीचं जेवण होईल. लाईटच गेली. आता तुला नाश्त्याला चहा घेशील? मला चहा पण नाही. माझा नाश्त्याचा प्रॉब्लेम झाला. अभी क्या खाएंगे? हाँ देखेंगे, कुछ तो पेट में डालना पड़ेगा. क्या डालेंगे? पप्पांना फोन करायला, बघू दे करू दे. लाईट नाही, काहीच नाही, अंधार झाला आणि बाहेर पाऊस बघा.
तुफान पडते, तुफान तुफान पाऊस पडते, तुफान. हे सगळं मला क्लीन करायचं आहे, हे सगळं क्लीन करायचं आहे. टी व्हीच्या मागचं क्लीन करायचं आहे, हे सगळं खालचं क्लीन करायचं आहे. पुढे ढकलून म्हणजे पुस्तकं व्यवस्थित लावायचे आहेत. चला कामाला लागूया, कारण आता वेळ झालेला आहे. ॲक्च्युली सगळं नाश्ता करेपर्यंत 10:30-11 वाजणं होते. वाजले मी थोडं रेस्ट करत बसले, म्हणजे आराम करते आता आळस बसता अंगामध्ये. आणि आता वाजलेले आहे 11:15 11:30 झाले. चला पटकन कामाला सुरुवात करू दे. सकाळी आपला बेडरूम सगळं क्लीन झालेला आहे. क्लीन करायला आम्हाला 2 तास तरी लागले. मला मदत केलेली आहे दीदीने बेडरूम साफ करायला. मस्त क्लीन केलं, दाखवते तुम्हाला. मस्त चकाचक करून टाकला आम्ही दोघींनी. इथे गुड्डूला चहा ठेवला आहे, त्याच्यामुळे नंतर लाईट नव्हती ना. लाईट आत्ता मगाशी 6 वाजता आले, त्याच्यामुळे काही शूट केलेलं नाही आहे. आवरलं 1 वाजता सगळं आवरलं ना दीदी. 1 वाजता आवरलं, जेवण वगैरे जेवलं वगैरे आणि मस्त झोपून घेतलेलं होतं आम्ही. तर लाईटच नव्हती. दाखवते तुम्हाला. हे जे इथे होतं ना, हे इथे मी खाली होतं ते मी वरती लावलं आहे. आता वरती लावून ठेवलं म्हणजे इथे मोकळं वाटतं आता. आणि सगळे हे कपडे मला घेऊन जायचे आहेत. कपड्यांकडे दुर्लक्ष मात्र करा. हे सगळं छान क्लीन मस्त झालेलं आहे. हे कपडे धुवायला लावते आता, मशीन लावायचे आहेत आणि कपड्यांच्या घड्या घालायचे, तिकडे पण दुर्लक्ष करा. हे कपडे धुवायला लावायचे आहेत. बाकी सगळे छान क्लीन झालेलं आहे मस्त. सकाळी मशीन लावायला भेटली नव्हती कारण लाईट नव्हती. आता मशीन लावून घेते पहिल्यांदा आणि मग जेवणाकडे वळते. मग जेवणाला करायचे आहे दाल खिचडी करू ना. दाल खिचडी करते आता पटकन. पहिला गुडला चहा देते आणि मग दाल खिचडी करायला घेते. गुड्डूला शाळेत सोडून आले आणि आता आल्याच्या नंतर एवढा आळस येते ना. पण कामं तर करायला पाहिजे. आज मला किचन पूर्ण डिस्प्लिन करायचं आहे, तर त्याच्यासाठी करायचं आहे. दीदी झोपलेली आहे. दीदीचा फर्स्ट लेक्चर नाही आहे, त्याच्यामुळे दीदी आज झोपलेली आहे. ती बोलते डायरेक्ट मला आता पप्पा येतील तेव्हाच उठव. आणि मला करायचं आहे क्लिनिंग. आणि हे येण्याच्या आत, कारण ह्यांनी जर मला बघितलं का मी किचनच्या ओट्यावर चढले किंवा म्हणजे काहीतरी रिस्की काम करते, त्याच्यामुळे हे येण्याच्या आत मला काम कम्प्लीट करायचं आहे. नाही तर हे पुन्हा बडबड करेल, कारण आधीच मला कंबर आता 2-3 दिवस झाले खूपच त्रास देते. खूप त्रास करते ती. आणि त्याच्यामध्ये अजून हे नको ते उद्योग करून केलं काहीतरी. त्यांना नको तर नाही आहे, गरजेचंच आहे, पण ते त्यांच्यासाठी नको ते. कारण नको तिथे कंबर हे करून कंबर कशी वाट लावतेस, जेव्हा बरं वाटेल तेव्हा कर. पण माझं काल काय झालं माहिती आहे, मी मेन म्हणजे का क्लीन करायलाच आहे. एक मला क्लीन करायचंच होतं, पण मी आज ब्रेक घेतला असता. पण काल काय झालं, भांडी घासताना ह्या बेसिंगमध्ये, म्हणजे भांडी घासतो आपण बेसिंग, तर त्या बेसिंगमध्ये पाणी फक्त 9 ते 9:30 वाजेपर्यंत असतं. आणि माझी रात्रीचं जेवण वगैरे पाणी झालं, भांडी घासायला लागतात. मग मी ह्या बेसिंगमधून ते त्या बेसिंगपर्यंत असं पाईप लावते. पाईप लावून मग भांडी घासते. त्या रॅकमध्ये घुसवायचं आणि मग भांडी घासते, असं करते. पण काल काय झालं, तो पाईप सतत पडत होता. काय माहिती का, पण तो सतत पडत होता आणि अख्खे किचन नुसतं ओलं वाटत होतं. तर खाली ते आपण माझे डबे ठेवते ना मी, तिथे तो पण पाईप गेलेला, बेसिनच्या खाली पण पाईप गेलेला आहे. तर ते मला जास्त पुसायला नाही भेटलं, क्लीन करायला नाही भेटलं. त्याच्यामुळे ते मला आत्ता क्लीन करायचं, नाही तर मग ते ओलं राहून मग वापस काय पाखरं वगैरे पडतील किंवा काय, म्हणून ते रिस्की नको आहे पावसाळ्यात. आणि तर पावसाळ्याचं सीझन आहे, त्याच्यामुळे मिली आणि उलटून मी आता गणपतीला मम्मीकडे जाईल, तर त्याच्यामुळे मला आत्ताच क्लीन करून घेऊ दे. नंतर मग घाण मी नंतर आल्याच्यानंतर करायला वेळ लागेल, तसे आत्ता आहे तर करून घेऊ दे. काल नुसतं असं पुसलं, सगळं सामान ते आतलं काढून मग पुसायला नाही मला मिळालं. जेवढं वरच्या मला पुसता येईल तेवढंच पुसलं. तुम्हाला एक दाखवायचं आहे. हा नग दिसतोय सगळ्यांना? नाही दिसणार. हा अर्धा पूर्ण येल्लो झाला आहे आता. एवढाच एकदम छोटासा भाग राहिला आहे, एकदम पूर्ण येल्लो झालं आहे. आणि एवढा पेन होतंय. बाकीची नखं कशी बघा, हे आपली बाजूची नखं बघा, हे कसं असतं. एक मिनिट जवळून दाखवते. हा एवढा पिवळा पडला आहे. आणि हा खालचा जो भाग आहे ना,
तो तसंच नॉर्मल आहे बघा, दिसतोय आता, दिसेल सगळ्यांना व्यवस्थित. कशामुळे होतं आहे काय माहिती नाही. हे नखाचं बघितलं ना तुम्ही कंडिशन माझी काय झाले, इथून ऑलरेडी माझा नख हा निघालेला आहे, हा पण तसा खराब झालेला आहे. हा काय मला माहिती नाही कशामुळे काय झालं आहे ते. इकडून पण गेलेलं आहे, इकडून पण गेलेलं आहे. नॉर्मल आपलं नख कसं असतं हे बघा, हे पूर्ण पॅक असतं, इकडचं हे असतं जॉईंट म्हणजे हे असतं, तसं माझं हे राहिलं नाही आहे. त्याच्यामुळे जर असं काय लागलं ना का तो नख एवढा पेन करतो, दिसत नाही पूर्ण. मग हे ना इथनं असं हे गॅप झालं आहे बघा, दिसतंय दोन्हीकडून गॅप झाला आहे. तुम्हाला नंतर नख कट करायचं आहे, पण त्याला जर असं काही लागलं ना का एवढा पेन करतो, एवढा पेन करतो, खूप पेन, म्हणजे एवढं का ते बोर्ड असं वाटतं म्हणजे करंगळ्यात म्हणजे हे झालं आहे, तुटला नख माझा. आणि खूप पेन करतं, खूप पेन करतं. म्हणजे पार हिथून म्हणजे जो स्टार्टिंगचा जो नख चालू होतो ना, हिथून ते हितपर्यंत खालच्या टोकापर्यंत तो ओपन आहे, फक्त नख आहे, समजलं कसं सांगते मी. कारण त्या नखला बाजूचं जे पोर्शनला अटॅच असतं ना, ते माझं अटॅच राहिलंच नाही आहे बघा, पूर्ण ओपन झालं आहे, पूर्ण ओपन झालं आहे. हे दोन्ही साईडना पूर्ण ओपन झालं आहे. हे आपलं हे अटॅच असतं ना, तसं माझं ते अटॅच झालं राहिलं नाही आणि पूर्ण ओपन झालं आहे पूर्ण. मग जेवढा तो व्हाईटवाला एवढंसा छोटासा व्हाईटवाला पोर्शन बाकी राहिलं फक्त, बाकी तो पूर्ण येल्लो झालं. कशामुळे झालं आहे काय माहिती नाही. डॉक्टरकडे गेलेली मी, तर त्याने सांगितलं इन्फेक्शन झालं आहे. कसलं इन्फेक्शन झालं मला माहिती नाही, पण ते इन्फेक्शन सांगितलं त्याने. त्याच्या गोळ्या वगैरे दिलेल्या, त्या गोळ्या वगैरे पण खाल्लेल्या, पण त्याच्यामुळे काही फरक पडलाच नाही आहे. पुन्हा ते तसंच आहे. हा एक अंगठा एक हे झालेला आहे, अंगठ्याचा वरचाच नख म्हणजे तो खराब झाला आहे. कसं झालं आहे काय समजतच नाही, तेच समजत नाही काय कशामुळे होतं ते खराब. अशी माझ्या नखांची हालत आहे. आणि आता ह्याला मला एवढं सांभाळून करायचं नाही, तर मला हा कट करते आणि मग बाथरूम किचनचा ओटा वगैरे सगळं क्लीन करेल. तर हा कापून टाकते पहिल्यांदा आणि मग करते. आता ह्याला जर असं नखाला काय लागलं ना, खूप दुखतो. चला बोलत बसण्यापेक्षा कामं करते, कारण हे 10:15 वाजेपर्यंत येतील. चलो कामं करून घेते. दुपारी सकाळी सगळं किचन क्लीन केलं. डीप क्लीन बोलतात, क्लीन नाही, डीप क्लीन पूर्ण केला. तर मला करायला वाजलेले होते 11:30 पावणे 12 झाले होते. त्याच्यानंतर मी आंघोळ वगैरे आवरली. त्याच्यानंतर मग मी बाजारात गेलेली होती, कारण ह्यांचा एक मित्र होता ना, त्यांना ना आम्ही जो मसाला यूज करतो ना, तिखट मसाला, तर त्यांना टेस्ट भरपूर आवडते आमच्या मसाल्याची. तर त्यांनी सांगितलेला मसाला आणा, तर मी आणायला बाजारात गेलेली. आणि मला गाऊन आणायच्या होत्या, त्याच्यासाठी मी बाजारात गेलेली. किती दिवस झाले मला गाऊन आणायचे, पण जायलाच मिळत नव्हतं. पहिल्या जाऊन गाऊन घेऊन येते. बाजारामध्ये एवढी प्रचंड गर्दी आहे ना बाजारामध्ये, का बोलून फायदा नाही. घेऊन मी थोडं मसाला घेते आणि आपली जाते वाट काढत पण तेवढ्यात लगेच ह्याचा फोन आला का मम्मी मला घ्यायला ये म्हणून. 12:30 वाजता शाळा सुटले, तर मला घ्यायला ये. तर मी त्याला आणायला गेली 12:30 वाजता. 12:30 वाजता आणले घरी. आधी जेवण वगैरे केलं, कारण यांचा टायमिंग झालेला होता घरी यायला. मला 1:15 झालेले होते. घरी येऊन जेवण वगैरे बनवलं, त्यांना ते कामावरती गेले. मी जेवली आणि जे अंग टाकलेलं होतं ना, ती मग अशी मला जाग आले 5 वाजता जाग आले. आणि आत्ता मला चाललं होतं जायचं, पण मी गाऊन घ्यायला जायचं पण फोन करते त्यांना, फोनच ते उचलत नाही. दुकान चालू आहे नाही आहे आणि पाऊस पण चालू आहे. म्हणजे एवढ्या पावसात जायचं खाली आणि दुकानच नसेल, बंद असेल तर वाट लागेल. तेच काय करू समजतच नाही आहे. तर उद्या जाऊन आणू गाऊन, काहीच समजत नाही आहे. आणि फोन उचलला असता मला समजलं असतं आहे दुकानावरती बाबा ये म्हणून, पण जर आता गेली मी आणि दुकानामध्ये आणि नसतील, आणि त्यावेळेला आज गर्दी पण भरपूर आहे. आणि गाऊन आणणं पण मला खूप गरजेचं आहे. किती दिवस चाललं आहे गाऊन आणायचं, ते आज फायनल चालला मुहूर्त, पण आज मला वाटत नाही आहे मुहूर्त आहे म्हणून. पाऊस पण चालू आहे. एवढ्या पावसात खाली मी जाणार, भरपूर खाली, थोडं खाली जायचं आहे, घराचं थोडं लांब आहे, थोडं खाली जाणार आणि मग गाऊन दुकान बंद असेल, मग काही फायदा नाही होणार. असो चला, यांना लागली भूक, आता त्यांना भुकेचं काहीतरी इलाज करायला लागेल. तर त्या दिवशी मी हिरवे मूग टाकलेले होते भिजत, आणि ते खरे टाकलेले होते, मी तुम्हाला सांगितलं होतं व्हिडिओमध्ये. ते टाकले होते, एक्स्ट्रा टाकले होते. गुडूच्या डब्याला भाजी केलेली होती आणि उरलेल्या मुगांची आम्ही आमच्या दोघींना डोसे काढणार होती.
चहा नाश्त्याला असं. तर उद्या आहे गुरुवार, माझा उद्या उपवास. आणि ती मुगाची भाजी, जास्त मोड आलेली मुगाची भाजी दीदीला आवडत नाही. जास्त मोड आलेली भाजी, मूग आहेत ना त्यांची भाजी अशी दीदीला आवडत नाही. मोड आलेले आवडतात पण हलकेच, छोटे छोटे मूड आलेले आवडतात. पण ह्यांना आले तर मोठे मूड, आणि दीदीला त्या मोडवाल्यांची भाजी आवडत नाही. आणि तो नाही खाणं, ती नाही खाणं, तर गुड्डूला एकट्याला किती करणार. आणि उद्याचाच दिवस आहे, फ्रायडेपर्यंत खराब होईल नाही होईल काय माहिती नाही, कारण फ्रायडेला आम्ही जाणार आहे. त्याच्यामुळे पप्पा सॅटर्डेला ती बनवावी लागणार आईंना. एवढ्या दिवस राहणार नाही ती, म्हणजे आता मग एवढ्या दिवस राहणारच नाही आहे. तर मग आज आपण त्यांना नाश्त्याला संध्याकाळी टायमाला मुगाचे डोसे बनवून टाकू. तेच आता मुगाचे डोसे करायला घेते, नाश्त्याला पण होतील आणि खाऊन पण होईल ते. तर चला मुगाचे डोसे करून घेऊया. तर मी ब्लॉग आपला इथेच एंड करते आणि इथूनच आपला नेक्स्ट ब्लॉग चालू करणार आहे. तर चला आपला हा ब्लॉग स्टॉप करूया. बंद, स्वीट अँड शॉर्ट ब्लॉग आपला इथेच थांबूया. चला आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवते. उद्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये भेटायचं आहे. तेव्हा जाण्यापूर्वी चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं, लाईक शेअर करायला विसरायचं नाही आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्सला नक्की सांगा. चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.